आपल्याला लसूण किंवा अद्रक कोणी जर तयार करून दिले किंवा छिलून दिले तर किती आनंद होईल आणि त्यामुळे आपल्याला भाजीसुद्धा लवकर बनवता येईल, आपला किती सारा वेळसुद्धा वाचू शकतो। म्हणून या व्हिडिओमध्ये सोप्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वापरायच्या हे मी सांगितलेलं आहे। आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की लसूण किंवा अद्रक जे आहे ते आपण कशा प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये तयार करू शकतो। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक जरूर आणि शेअर सुद्धा करा। अशा चांगल्या व्हिडिओ करता आपल्याला माझं मराठी लाईव्ह चॅनल सबस्क्राइब सुद्धा करावं लागेल आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा दाबा, म्हणजे यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकला आहे याची सूचना तुम्हाला मिळून जाईल। चला मग सुरू करूया। सुरुवातीला चांगल्या क्वालिटीचा लसूण घ्या की जो मोठा असला पाहिजे शक्यतोवर आणि त्याच्या कळ्या अलग अलग करा। आपण पहिली पद्धती वापरूया तर एक काचेची भरणी घ्या, त्यामध्ये लसूणच्या कळ्या टाका आणि जोरजोरात हलवा। एका मिनिटानंतर आपल्याला असे दिसेल की पाकळ्या आणि लसूण हे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत। आपण हे गंज घेऊन आणि त्यावर एखादी स्टीलची जी प्लेट असेल ते ठेवून सुद्धा करू शकता, परंतु काचेच्या भांड्यामध्ये हे आपल्याला लवकर करता येईल आणि त्यामुळे आवाज सुद्धा येत नाही। आता बघू आपण दुसरी पद्धती। पहिल्यांदा लसूण घ्या, तो पाण्यामध्ये भिजवायला ठेवा। पाणी जर थंड असेल तर 1 तास हा लसूण भिजवायला ठेवा आणि जर पाणी गरम असेल तर 15 मिनिट सुद्धा चालतील। मी इथे गरम पाणी घेतलेले आहे। पहा, आता लसूण व त्याचे टर्फल जे आहेत ते वेगवेगळे झालेले दिसतील। जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लसूण तयार करून घ्यायचा असेल किंवा छिलून घ्यायचा असेल तर ही पद्धती खूप चांगली आहे। आता बघू आपण तिसरी पद्धती। ह्या पद्धतीने लसूण तयार करण्यासाठी पोळपाट घ्या किंवा सपाट असेल ती एखादी वस्तू घ्या, काही पण घ्या, त्यावर लसूणच्या पाकळ्या ठेवा। आता चाकू घ्या व लसूणच्या पाकळ्यांना असे दाबा किंवा तुम्ही फिरते किंवा बेलन सुद्धा म्हणतो आपण ते सुद्धा घेऊ शकता। एका सपाट भागावर लसूण ठेवा व बेलनने अशा प्रकारे करा। हे बघा, या लसूणचे टर्फल निघून जात आहेत। आता बघू आपण चौथी पद्धती। आता आपल्याला घ्यायचा आहे साफ कपडा किंवा एखादा रुमाल घ्या किंवा किचन टॉवेल सुद्धा घेतला तरी चालेल। ह्यावर जेवढा लसूण आपणास पाहिजे आहे तेवढा टॉवेलवर टाका व त्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्या आणि अशा पद्धतीने करा। हे बघा, लसूण अलग व त्याची टर्फल अलग झालेली आपल्याला दिसतील। आता बघू आपण पाचवी पद्धती। या पद्धतीत लसूण पाकळ्या तव्यावर आपण भाजून घेणार आहोत किंवा मायक्रोवेव्हमध्ये जर आपण टाकल्या तरी चालेल। तवा गरम झाल्यावर त्यावर लसूण पाकळ्या टाका। या पाकळ्यांना 1 ते 2 मिनिट अशा प्रकारे आलटून पालटून घ्या। जोपर्यंत लसूण पाकळ्यांचा रंग बदलणार नाही तोपर्यंत अशा प्रकारे करा। ह्या पाकळ्यांना गरम केल्यामुळे ह्या लसूणच्या पाकळ्यांना गरम केल्यामुळे आपण पाहतो की याची टर्फल जी आहेत ती ताबडतोब निघून जातात। अशा प्रकारे पहा। आता पाहूया आपण अद्रक कसे तयार करायचे। अद्रक तयार करण्यासाठी चाकू कधीच घेऊ नका, कारण त्याने अद्रकाचा चांगला भाग सुद्धा वेस्टेज जाईल। म्हणून चाकूऐवजी एखादा चमचा घ्या। अद्रक जर फ्रीजरमध्ये असेल तर लवकर छिलता येईल। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे छिलता येणार आहे आणि खूप छान प्रकारे इथे आपल्याला वरचा भाग काढून टाकता येईल। दुसरी पद्धत आपण इथे पाहू तर अद्रकाचे अशा प्रकारे तुकडे करून घ्या। एका वाटीमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे ते भिजत ठेवा। 5 ते 10 मिनिटांनी अशा प्रकारे हाताने हे करून बघा। पहा, याचा वरचा भाग लवकर निघून जाईल। आता आपण पाहणार आहोत लसूण आणि अद्रकाची जी पेस्ट आहे ती कशी करता येईल आपल्याला। लसूण आणि अद्रक यांना चांगले पुसून घ्या। त्यामध्ये पाणी कदापिही ठेवू नका, कारण त्याने तुमचे पेस्ट चांगले तयार होणार नाही। आता लसूण अद्रक सारख्या प्रमाणामध्ये घ्या व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका। त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाका व 1 चमचा तेल टाका। आणि हो, भाजी बनवण्याच्या वेळेस ध्यानात घ्या की आपण 1 चम्मच मीठ याच्यामध्ये टाकलेला आहे। हा बघा, पेस्ट तयार झालेला आहे। हा पेस्ट बाजारात मिळणाऱ्या पेस्टपेक्षा चांगला आहे आणि स्वस्तात सुद्धा होऊन जातो। त्याचबरोबर शरीरास पोषक सुद्धा असतो। याला जर आपल्याला साठवून ठेवायचे असेल तर काचेचे भांडे घ्या ज्याला झाकण असेल व यात पाणी मुळीच ठेवू नका, नाहीतर हे पेस्ट जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही। आता हे फ्रीजमध्ये ठेवा। जेव्हा ही पेस्ट काढाल तेव्हा सुकलेला व साफ चमचा वापरा आणि पुन्हा चांगले झाकण लावून घ्या। ही जी पेस्ट आहे ही तुम्ही आरामात 1 ते 2 आठवडे वापरू शकाल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, म्हणजे माझे चॅनल सबस्क्राइब होऊन जाईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।